हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप मजेतच असाल. राजविकाला स्कूलला जायचे होते, तर तिचा टिफिन बनवला आज सकाळी पहिले. तसा तर रोजच बनवायचा असतो, पण आजच्या व्हिडिओची सुरुवात मात्र माझी राजविकाच्या टिफिन भरण्यापासून झाली. तिला स्कूलला पण मीच सोडवायला जाणार होते, कारण तिचे पप्पा बाहेर गेलेले होते. मग ती स्कूलला गेल्यानंतर बाकीचा राहिलेला स्वयंपाक करून घेतला. आज जेवणामध्ये कांद्याची पात आणि टॅमॅटोची चटणी असा मेन्यू होता. भाज्या बनवून झाल्यानंतर लगेचच पोळ्या पण बनवायला घेतल्या. तेवढ्यात हे पण आले, त्यांनी पण जेवण केलं आणि मम्मींसाठी आणि माझ्यासाठी पोळ्या बनवून ठेवल्या. ताई पण जेवण करून गेल्या होत्या कॉलेजला आणि पप्पांना मी आल्यावर गरम पोळ्या बनवणार होते. मग बाकी स्वयंपाक आवरल्यावर लगेचच किचन ओटा पण साफ करून घेतला आणि लगेच धुवून घेतला गॅस वगैरे सगळं, कारण हे काम झालं की मग किचनमधले कामं संपतात. मग बाकीची कामं आवरायला बरं पडतं, कारण किचनमध्ये पसारा असला की मग लवकर आवरत नाही. मग असं वाटतं खूप पसारा आहे की काय सगळीकडे. मग एकदा किचन स्वच्छ झालं की मग बाकीची कामंही पटपट होतात. रोजची कामे आवरून झाल्यावर मम्मीने आणि मी सोबतच जेवण केलं. तोपर्यंत राजविकाही स्कूलमधून आली. मग तिला जेवू घातला आणि मग तिचा थोड्या वेळ अभ्यास घेतला. आज संध्याकाळी फरमाईश होती तिची की काल आणलेले जे स्वीटकॉर्न होते ते तिला उकडून हवे होते. खायचे तर नसतात, पण मग नखरे खूप असतात. मग संध्याकाळी लवकरच एकीकडे आमच्यासाठी चहा ठेवला आणि एकीकडे स्वीटकॉर्न उकडायला टाकले. तोपर्यंत दिवाबत्ती करून घेतली संध्याकाळची. आजच्या व्हिडिओची सुरुवात संध्याकाळी प्रवेश तुळशीच्या वृंदावनात, पण संध्याकाळी मात्र आज संध्याकाळी राजविका पप्पांसोबत गावात गेली होती. मग येताना हा खाऊ घेऊन आली आहे, जो की मी तिला अजिबात खाऊन देत नाही. पण गावात गेली पप्पांसोबत की मग हे काहीतरी आणणं होतंच तिचं. त्यात पण हे ती सगळं नाही खात, फक्त हे सगळे पॅकेट्स फोडून ठेवते आणि ते सगळं खाऊ एकत्र करून असं मांडून ठेवते. त्यातलं थोडंफार खाल्लं जातं तिच्याकडून, बाकी सगळं मग फेकूनच द्यावं लागतं, कारण ते एकदा पॅकेटमधून फोडलं की ते लूज पण पडून जातं सगळं. सगळं खाऊ ना पापांनी मला घेतला. मग की ना त्याच्यानंतर घरी आलो. मग की ना खाऊ घेतल्यावर मी पडले. तर असा गेला माझा आजचा दिवस. बाय.